आज पाहणार 1.3 द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. याचा फर्स्ट पार्ट आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. तर याच्या अगोदर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. धन्यवाद. सुद्धा फॉक्सचाच आहे. देन ओरल वर्क. 5 नंबर क्वेश्चन. लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. प्राण्यांविषयीच्या पुढील वाक्प्रचारांचा अभ्यास करायचा. टेक्स्ट बुक पेज नंबर 9. ॲज स्लाय ॲज अ फॉक्स म्हणजे कोल्ह्यासारखा लबाड. ॲज क्वाईट ॲज अ माऊस उंदरासारखा शांत. ॲज ब्रेव्ह ॲज अ लॉयन सिंहासारखा शूर. ॲज स्टबर्न ॲज अ म्यूल खेचरासारखा हट्टी. ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स बैलासारखा बलवान सशक्त. ॲज फ्री ॲज अ बर्ड पक्षासारखा मुक्त. ॲज बिझी ॲज अ बी मधमाशीसारखा कामात व्यग्र. ॲज स्लो ॲज अ स्नेल गोगलगाईसारखा मंद. ॲज प्राऊड ॲज अ पीकॉक मोरासारखा गर्विष्ठ किंवा अहंकारी. नंबर 6 क्वेश्चन आहे तो ॲक्टिव्हिटीजच्या संदर्भात आहे. मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. गोष्टीच्या संदर्भात ए आणि बी मधील शब्द किंवा शब्दसमूहांच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. तर पहा तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये. लुक फॉर अ चान्स. मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स. sharpen tusks. Pay attention to the fox. Then 7 number question is find at least 3 suitable objects for each of the following action words. पुढील क्रियापदांसाठी प्रत्येकी निदान 3 योग्य वस्तू शोधायच्या आहेत. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. शार्पन अ नाईफ, अ पेन्सिल, पेअर ऑफ सीझर्स, युअर माइंड. त्याच प्रकारे तुम्हाला आता ॲटलिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स शोधायचे आहेत. फर्स्ट दिलेला आहे राईट. राईट लेटर, पोयम, नोटीस, नेम्स etc. Decorate the hall, room, stage, cake etc. Paint picture, table, wall, house etc. Draw figure, picture, match etc. Play game, roll, cricket, trick etc. Open door, account, book, box etc. Close the door, window, shop. Topic wash clothes, car, room, floor, etc. Polish shoes,
pots, door, throw the ball, stone, cap, party, catch the train, ball, bus, mouse, etc. break, stick, chalk, toy, chair, etc. याच प्रकारे तुम्हाला pour, fill, cut, join, find, fold, measure and repair या शब्दांची नावे पण वहीत लिहायची आहेत. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, पुढील फाय या प्रश्नांची वेगळी उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. निदान 2 प्रश्नांची उत्तरे इंग्रजी उत्तरे लिहा. एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. फाय आर यू रीडिंग दी स्टोरी? तू ही गोष्टी का वाचत आहेस? आय लाईक इट, इट्स इंटरेस्टिंग, किंवा आय एम रीडिंग इट बिकॉज इट्स फनी. अशा प्रकारे तुम्हाला त्याची उदाहरणं द्यायची आहेत. आता इथं पहा, वाय आर यू क्राईंग? तू का रडत आहेस? तर त्याचं उदाहरण तुम्ही त्याचं उत्तर असं देऊ शकता. आय एम क्राईंग बिकॉज I am crying because I lost my notebook. माझी वही हरवली आहे त्याच्यामुळे मी रडत आहे. तसं तुम्ही दुसरं उत्तर पण देऊ शकता. जसं की बिकॉज आय मिस्ड माय स्कूल बस. बिकॉज आय मिस्ड माय स्कूल बस, त्याच्यामुळे मी रडत आहे. वाय आर यू लाफिंग? तू का हसत आहेस? आय एम लाफिंग बिकॉज आय लाईक्ड द जोक. आय एम लाफिंग बिकॉज आय लाईक्ड द जोक. देन तुम्ही दुसरा आन्सर असं देऊ शकता याचाच की बिकॉज आय एम एन्जॉईंग द कॉमेडी. बिकॉज आय एम एन्जॉईंग द कॉमेडी पिक्चर, कॉमेडी बुक, असं काही देऊ शकता दुसरा आन्सर. नंबर 4 क्वेश्चन इज, वाय आर यू सिटिंग ऑन द टेबल? तू टेबलावर का बसत आहेस? आय एम सिटिंग ऑन द टेबल बिकॉज देअर इज नो स्पेस ऑन द ग्राउंड. असं उत्तर देऊ शकता त्याचं. बिकॉज आय एम सिटिंग on the table because mother told me to sit. Mother told me to sit. Why are you shouting? तू का ओरडत आहेस? तू का ओरडत आहेस? तर बिकॉज आय एम अँग्री. बिकॉज आय एम अँग्री. व्हाय आर यू इटिंग सो फास्ट? तू एवढ्या घाईने का खात आहेस? बिकॉज आय वॉन्ट टू कॅच द बस. बिकॉज आय वॉन्ट टू कॅच द बस. मला घाईने बस पकडायची आहे त्याच्यामुळे मी काय करत आहे? घाईने खात आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज, रीड द सिच्युएशन अँड द आन्सर्स इन ABC. गेस द व्हाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क्ड. हे पहा, तुम्हाला काय करायचं आहे? इथं सिच्युएशन दिलेली आहे, इथं व्हाय क्वेश्चन तयार करायचा आहे, इथं आन्सर आहे. आन्सरच्या अंदाजाने तुम्हाला हा अक्षय काय प्रश्न विचारेल हे प्रश्न तयार करायचा आहे. या ठिकाणी पहा, अमित अँड अजय आर फायटिंग्स.
म्हणजे अमित आणि अजय फायटिंग करत आहेत, तर अक्षय काय क्वेश्चन करेल, जो की अमितने उत्तर काय दिले पहा, ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. त्याने काय केलं, अजयने माझी पेन्सिल घेतली आणि तोडून टाकली. तर अक्षय त्याला काय विचारेल रे, व्हाय आर यू फायटिंग, व्हाय आर यू फायटिंग. देन नेक्स्ट क्वेश्चन इज अजय इज गोइंग होम. अजय घरी जात आहे. तर अक्षय त्याला काय प्रश्न विचारेल, अजयने उत्तर पहा इथं काय दिले, आय एम हंग्री. तर अक्षय काय प्रश्न विचारेल त्याला, व्हाय आर यू गोइंग होम, व्हाय आर यू गोइंग होम. देन नेक्स्ट क्वेश्चन इज अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित काय करतो, बस स्टॉपवर वेट करत आहे. तर उत्तर काय देतो पहा त्याला, आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. तो काय करत आहे, तर 10 वाजता येणाऱ्या बसची वाट पाहत आहे. तर त्याला प्रश्न काय विचारावा लागेल रे, कोण येत आहे या बसनी, व्हाय आर यू वेटिंग, कशासाठी वेट करत आहेस, व्हाय आर यू वेटिंग. अशा प्रकारे आपल्या थर्ड चॅप्टरचं पूर्ण क्वेश्चन आन्सर पाहून झालेले आहेत. तर नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूया. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.